नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण लोकांनी जर्सीज घातल्यात. इथे जर्सी दाखवा. इथे तुम्हाला आपल्या गणपतीच्या मंडळाचं नाव दिसत असेल. आपल्या मंडळाचं यशवंतनगरचा गणराज पलट नाच तुम्हाला नंतर डिटेलमध्ये दाखवतो. तर ह्या मागचं कारण तुम्हाला सांगा. यामागचं कारण तुम्हाला समजलंच असेल. आपण अशा प्रकारचे जर्सी वगैरे केव्हा घालतो. तर आज आपल्या गणपतीचं आगमन आहे आणि मी बोलाल डायरेक्ट आगमनचा ब्लॉग कसा पाठपूजनचा नाही. तर पाठपूजन 14 तारखेला झाला आणि जास्त काही रेकॉर्ड करायला भेटलं नाही. मोजून 1-2 मिनिटाचे क्लिप्स असतील ते टाकीन मी नंतर. आणि तर आता आम्ही लोक गणपती आणायला चाललो आहे चिंचपोकळीला. आता तुम्हाला जर्सीज दाखवतो आमचं टी शर्ट्स. हे बघा, आता प्रतीक्षा करण्याशिवाय काय पर्याय नाही म्हणून हे लोक तोपर्यंत गेम खेळत बसले आणि लहान मुलं गेम बघतायत कशा खेळायचं. मित्रांनो, जसं की तुम्ही इथे बघू शकता आपला हा भगवा ध्वज इथे आपण लावलेला आहे महाराजांचा. आणि इकडे सर्वजण तयारीला लागले. प्रत्येकजण काय ना काय काम करते. काही लोक बघायची कामं करतात तर काही लोक कामामध्ये हात हे करतात. काय ब्लॉग बनायगा मराठी ब्लॉग बनवणार ना. हा मग काय, चला आता डायरेक्ट भेटू तयारी झाल्यानंतर. आता असं दिसतंय, नंतर बघा कसं दिसेल. तर मित्रांनो, माझे पाय आणि हे लाल कार्पेट बघून तुम्ही अंदाज लावा की आम्ही आता कुठे चढलोय. आम्ही चढलोय कशामध्ये? टेम्पोमध्ये नाही, आपण ट्रकमध्ये. ट्रक आहे आमचा, म्हणजे कवचलेस ट्रक आहे. ओपन स्काय डायरेक्ट. काय मराठी बोल. मी मराठीतच बोलतोय. तर मित्रांनो, तेच आता डायरेक्ट खाली असतो. मी आता धडपडलेलो मस्त. डायरेक्ट माझी फेस काय. तर आता आपण लोक निघू थोड्या वेळामध्ये. लहान पोरांना आपण लोकांनी गोळा केलेली आहे. आणि आता काय कशासाठी थांबलो काय आयडिया नाही मला, पण इतर लोक येण्यासाठी पण थांबले आम्ही लोक. आणि आमच्या मंडळातली पोरं वगैरे आहेत सगळे. क्राऊड थोडंसं कमी आहे पण ते वाढेल काही वर्षांनी. त्याच्यामध्ये सेनाभाऊ वगैरे दिसलं, काय दिसलं तर मग तुम्हाला मी दाखवेल. नाही तर मग डायरेक्ट गणपती घेतल्यावरच आपण दाखवतो. स्टेप कर ना ती. वा 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 वा. तर मित्रांनो, आता आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवतो. आपण पोचलोय चिंचपोकळी परिसरात. इथे चिंचपोकळीचा चिंतामणीचा आपल्याला फोटो वगैरे दिसेल. आणि आपण इथे आलो आहे आपल्या गणपती बाप्पा घ्यायला. तर आता इथे आपल्याप्रमाणे इतर मंडळ देखील आले आहेत. त्यांच्या बाप्पावाल्यांचे टी शर्ट चांगले आहेत, आमचे पण चांगले आहेत, त्यांचे पण चांगले दिसत आहेत म्हणून थोडीशी तारीफ केली. आणि आता थोडं थांबतोय आम्ही. जेव्हा आमचे लोक तिकीटपर्यंत येत आहेत. ठीक आहे, म्हणलं आता थोडं थांबतो आम्ही. पुढच्या झाल्यावरच आपल्याला जायला भेटेल. तर थोडंसं थांबूया. ठीक आहे, चला. मित्रांनो, इथे यांच्या मंडळाच्या बाप्पाचं देखील आगमन होत आहे. तुम्ही बघू शकता. आता मला माहिती आहे तुम्हाला दिसतंय की नाही, पण बघा तरी. हा बघा मित्रांनो, हा दुसऱ्या मंडळाचा आणि तो खंडोबाचा जो आहे, हे हालू नको, तो दुसऱ्या मंडळाचा. हा बघा, गेल्या वर्षीचा परळचा राजा, परळचा महाराजा असा दिसत होता. एकदम क्लास बाई. हे नीचे बैठोय, खाली बसा. खाली बसा. अरे स्टेबल ना माहिती मित्रांनो. तर मित्रांनो, आता आम्ही खाण्याच्या मागे जरा लक्ष देतोय, कारण इकडे पावसाने तर पूर्ण आईमाईच केले इथे. तर आम्ही पाऊस जाण्यासाठी थांबतोय. वडापाव खायला या, वडापाव खा.
पाऊस आला म्हणून आपला थोडासा डिले होतोय, पण आपण टायमावरतीच आहे. इथे सगळं पाणी 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 पाणीच पाणी पाणीच पाणी. नुसतं हा रस्ता तुम्हाला परत दिसेल, कारण आपण पुन्हा येणार आहोत चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन घ्यायल्यानंतर. आता काही दिवसांमध्ये येऊ आपण. चला बाय बाय. राजा आपण इथून पुढे पुढे भारी भाषा वाजवतात तिकडे. नाचा रे नाचा, नाच नाच. नको नाचू. ఎందుకురా నీకు ఏసి బతుకు చి, ఎందుకురా నువ్వు బతుకుతావు చి చి. नाव काय याचं? अरुण 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 शुभमला सोडून आलाय घरी. अच्छा. एकटा घरी राहिलाय. भाऊ आहे की मित्र आहे त्याचा? आता त्याचा सगळा संबंधी भाऊ. अच्छा. मोठा भाऊ शुभम कामले, अरुण अरुण केरमजी. अच्छा. शुभम अगर तू ये ब्लॉग देख रहा है तो देख ले भाई, अरुण ने तेरे को अकेला छोड़ के लाए ले. ये भी गाड़ी का आया, ये भी गाड़ी का आया, लेकिन तेरे को भाई छोड़ के आए ले भाई. गद्दारी कर बे. आज के लिए फ़िलहाल इतना ही। आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है। दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है, और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है। इसलिए आज के लिए इतना ही। तर मित्रांनो आता आपण चाललो आपला गणपती आहे. बरं झालं ताट केला माझा हात, जरा चांगलं दिसेल आता. ताटामध्ये नाचायचं पण टाइम आहे.
आवडतं निघेल आता काढणार आहे. तुम्हाला काय वाटतंय किती वेळ लागेल गणपतीतून बाहेर काढायला? अजून 20 मिनटं 10 मिनटं सॉरी. अच्छा 10 मिनटं का? त्यामागचं काय कारण? गणपती खूप आहेत ना इथे तर टच होण्याची चान्सेस आहेत. अच्छा. गॉड फुल पॅपरेजीवाला फिलिंग येतं इकडे कॅमेरा तर ठीक आहे. झाले पुरे 1 वर्ष होतो वर्षाने एकदाच हर्ष गोड अन्नाचा होतो स्पर्श घ्यावा जाणून हा परामर्श पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तू माथा. मित्रांनो ज्या प्रकारे तुम्ही पाहू शकता इथे इतकी गर्दी जमली आहे कारण आपला बाप्पा शेवटी विराजमान झालेला आहे गाडीवरती विराजमान झालेला आहे. आणि आता मोरया! आणि आता सरळ आपण आपल्या मंडळामध्ये जाऊ. मंडपामध्ये आता डायरेक्ट आपण थिएटरतून निघू. आता आपण मंडळात जाऊ. अबे चोम्या 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 लालबागच्या राजाचा जय असो. पाणी पाणी पाणी
आपण पोचलोय सांताक्रूज वाकोल्यामध्ये आणि आपला गणपती इथे पोचलेला आहे. आता ते नाशिक रोड पाठीमागे चालू आहे, लेझिम बिझिम खेळतात म्हणून थोडासा आवाज नाही येणार, पण आपण पोचलेलो आहोत. झाले पुरे 1 वर्ष, होतो वर्षाने एकदाच हर्ष, गोड अन्नाचा होतो स्पर्श, घ्यावा जाणून हा परामर्श, पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी फेरी तुम्हा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी फेरी तुम्हा